नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गोड शंकरपाळे करणार आहोत। गोड शंकरपाळे करण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। सर्व साहित्य मी ह्या वाटीच्या प्रमाणात मोजून घेतलेले आहे। 2 वाट्या मैदा घेतला आहे, मैदा चाळून घेतला आहे। अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे, पाव वाटी दूध घेतले आहे, पाव वाटी साजूक तूप घेतले। तूप मी पातळ करून घेतले। तुम्ही तुमच्या घरातली कोणतीही एक वाटी सेट करा, त्यानुसार सर्व साहित्य मोजून घ्या। शंकरपाळ्यासाठी पीठ भिजवून घेऊया। मैदा टाकूया। 2 वाटी मैदा घेतलाय, मैदा चाळून घ्यायचा। पाव वाटी तूप गरम करून घेतलंय, ते टाकूया। तुपाचं मोहन टाकल्यामुळे शंकरपाळे छान खुसखुशीत होतात। चमच्याने मिक्स करून घेऊया। तूप गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करायचंय। सर्व तूप मैद्याला व्यवस्थित चोळून घेऊया। सर्व तूप मैद्याला व्यवस्थित चोळून घेतलंय। पिठाची छान मूठ होते, म्हणजे आपले मोहन व्यवस्थित पडले। पिठी साखर टाकूया। साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे। सर्व मिक्स करून घेऊया। थोडं थोडं दूध टाकून पीठ भिजवून घेऊया। दुधाच्या ऐवजी तुम्ही पाणी वापरू शकता। दुधामुळे शंकरपाळ्या छान खुसखुशीत होतात। पिठाचा घट्टसर गोळा भिजवून घ्यायचा आहे। उरलेलं दूध टाकते। पीठ भिजवून घेऊया। पाव वाटी दूध वापरून आवश्यकता वाटली तर एखादा चमचा पाण्याचा वापर करून घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे। पाव वाटी दूध वापरल्यानंतर 2 चमचे पाण्याचा वापर करून घट्टसर गोळा मी भिजवून घेतलाय। अशा पद्धतीने घट्ट पीठ भिजवून घ्यायचं। आता हे पीठ 10 मिनिटं साईडला ठेवून देते। 10 मिनिटं झाली आहे, पीठ छान भिजले। थोडंसं मळून घेऊया। आता आपण याचे शंकरपाळे करायला घेऊया। पिठाचे 2 गोळे करूया। पिठाचे 2 गोळे करून घेतलेत। एक गोळा ठेवून देते। एक गोळा लाटायला घेऊया। जाडसर लाटून घ्यायचंय, म्हणजे शंकरपाळ्यांना पदर छान सुटतात, छान खुसखुशीत होतात। जाडसर लाटून घेतले। इतपत जाड ठेवायचे, म्हणजे शंकरपाळ्यांना पदर छान सुटतात। आता आपण हे शंकरपाळ्या कापून घेऊया। चौकोनी आकार देऊन घेऊया। म्हणजे शंकरपाळ्या एकसारख्या कापल्या जातील। लहान मोठ्या पाहिजे त्या आकाराचे तुम्ही कापू शकता। दुसऱ्या बाजूने कापून घेऊया। काढून घेऊया। अशा पद्धतीने सर्व शंकरपाळ्या मी काढून घेते। सर्व शंकरपाळ्या मी काढून घेतल्यात। अशाच पद्धतीने उरलेल्या शंकरपाळ्या मी करून घेते। सर्व शंकरपाळे लाटून झालेत। आता हे शंकरपाळे आपण तळून घेऊया। शंकरपाळे तळायला घेऊया। गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवले। याच्यासाठी तेल मध्यम तापून घ्यायचे। तेल गरम झाले। गॅस मी कमी केलाय। शंकरपाळे टाकूया। लो टू मीडियम गॅसवर शंकरपाळे तळायचे। तेलाचे बुडबुडे कमी झाल्यावर हलवून घेऊया। उलटपालट करून सर्व बाजूने तळून घ्यायचे। गुलाबीचा रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। शंकरपाळे तळताना गॅस जास्त मोठा करायचा नाही, नाहीतर आतून कच्चे राहतात। सतत हलवत राहायचे, म्हणजे सर्व बाजूने छान तळले जातात। त्यांना पदरही छान सुटतात। शंकरपाळ्यांचा रंग आता बदलत चाललाय। शंकरपाळ्यांचा रंग आता गुलाबीसर होत चाललाय। गॅस मी कमी केलाय। शंकरपाळे आपण आता काढून घेऊया। शंकरपाळे खूप लाल करायचे नाही। आपण तेलातून बाहेर काढल्यावरही त्यांची तळण्याची प्रोसेस चालू असते। सर्व शंकरपाळे काढून घेतले। मिठवून घेऊया। शंकरपाळ्यांना छान रंग आलाय, छान पदर सुटलेत। अशाच पद्धतीने उरलेले शंकरपाळे मी तळून घेते। सर्व शंकरपाळे तळून झालेत। शंकरपाळ्यांना छान लेअर सुटलेत, छान कुरकुरीत झालेत, अजिबात तेलकट झाले नाहीत। आता हे शंकरपाळे मी प्लेटमध्ये सर्व करते। शंकरपाळे प्लेटमध्ये सर्व केलेत। छान लेअर सुटले शंकरपाळ्यांना, छान खुसखुशीत झालेत। गौरी गणपतीसाठी मुलांना डब्यात नेण्यासाठी हे शंकरपाळे आपण करू शकतो।
आपण शंकरपाळे मैद्याचे केलेत अशाच पद्धतीने गव्हाचे शंकरपाळेही करू शकतो. मुलांना मधल्या वेळेस खायला देण्यासाठी चांगला ऑप्शन आहे. शंकरपाळ्याचे टेक्स्चर बघूया. छान खुसखुशीत झालेत. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.